हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले, सगळ्यांच्या घरात बाप्पा आले असतील, तर आता आपल्याला सगळ्यांना आपल्या गणपती बाप्पांच्या सेवेत लागायचं. गणपती बाप्पा घरात आले म्हणून आपल्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक घरात गणपती बसवण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर त्याप्रमाणे आपण बसवत असतो. आता तुमच्या घरी किती दिवसांचा गणपती आहे, म्हणजे तुमच्या घरी 1.5 दिवसांचा असेल किंवा जास्त दिवस तुम्ही ठेवत असणार, तरी सुद्धा तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांची अगदी म्हणजे छोटीशी आणि प्रभावी सेवा करायची आहे. आणि जर तुमच्या घरी गणपती बाप्पा बसत नसेल, आता काहींच्या ठिकाणी तशी प्रथा नसते गणपती बसवायची नसेल, तरी सुद्धा गणपती बाप्पांची तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे 10 दिवस आपल्याला अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. का करायची आहे? कारण हे जे 10 दिवस असतात हे गणपती बाप्पांना समर्पित आहे, त्यांच्या सेवेसाठी समर्पित आहे. म्हणून आपल्या घरी गणपती बाप्पा आहे किंवा नाही, किती दिवस आहे हे विचार करायचा नाही. आपल्याला 10 दिवस गणपती बाप्पांची सेवा करायचीच आहे. तर अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या गणपती बाप्पांची आपल्याला प्रभावी अशी कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असलात आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता गणपती बाप्पांची आपल्याला सेवा करायची, तर ही सेवा केल्याने काय मिळणार आहे तो विचार करायचा नाही. आपल्याला फक्त गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. म्हणजे आपल्याला सेवा केली तर त्याचा फायदा होतोच, परंतु निस्वार्थी भावाने, म्हणजे गणपती बाप्पांकडून काहीच मागायचं नाही. 10 दिवस गणपती बाप्पा असणार आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून काहीही मागायचं नाही. ते आपल्याला सगळं, त्यांना जे म्हणजे आपल्याला जे द्यायचं असेल ना ते देणार आहेत. कारण गणपती बाप्पा आपल्या घरात असतात तोपर्यंत त्यांना आपल्या घरातले सुख दुःख सगळं दिसत असतं आणि आपले दुःख ते नक्कीच दूर करत असतात. कारण ते सुख करतायत आणि दुःख हरतायत. आपले दुःख, आपले विघ्न ते दूर करत असतात. म्हणून गणपती बाप्पांकडून काहीच मागू नका, फक्त निस्वार्थी वृत्तीने 10 दिवस ही सेवा करा. तर ही सेवा तुम्हाला कधीपासून करायची आहे? तुम्हाला आजपासूनच ही सेवा करायची आहे. किंवा तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ माझा बघणार असेल, म्हणजे अनंत चतुर्दशीचे आज तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकता. कारण महिलांच्या मध्ये मध्ये पिरियड्स येऊ शकतात, विटाळ सुत काही येऊ शकतं. तर मध्ये जर पिरियड्स आले तर 4 दिवस तुमचे जाणार आहे. जेवढे दिवस तुम्हाला सेवेला मिळतील तेवढे दिवस तुम्ही सेवा करू शकता. तर आपल्या गणपती बाप्पांची सेवा आपल्याला कोणती करायची आहे? गणपती अथर्वशीर्षम. आता गणपती अथर्वशीर्षम किती वेळा पठण करायचं, कधी करायचं हे मी सांगणार आहे. परंतु जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजे ही सेवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुसरी सेवा सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला जर हे पाठ नसेल, बऱ्याच जणांना म्हणजे गणपती अथर्वशीर्षम जे आहे ते खूप कठीण आहे. म्हणजे सुरुवातीला मी सुद्धा पठण करायचे, मला सुद्धा खूप वेळ जायचा. कारण तेव्हा मी नवीन होते तेव्हा. आता कसं मी दररोज पठण करते तर ते माझं आता पाठांतर झालेलं आहे. तर तुमचं असं होणार असेल तर मी तुम्हाला अगदी म्हणजे त्यापेक्षाही सोपी सेवा देणार आहे. पण तुमच्याने जर होणार असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा. तर गणपती अथर्वशीर्षमचं 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा, म्हणजे 21 आवर्तने याची तुम्हाला करायची आहे. तुम्हाला जसं तुमच्या वेळेनुसार शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. दिवसभरातनं तुम्हाला जसा वेळ तसं, म्हणजे तुम्हाला दिवसभरात जसा वेळ मिळेल तसं करा. आणि एका बैठकीत करायचं असं काही नाही. जर तुम्ही 11, 1, 21 वेळा करणार तर तुम्ही दिवसभरातनं कसंही करू शकता. म्हणजे थोडं थोडं तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल, असं काही नाही एका बैठकीत करायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आणि जर तुम्ही 1 वेळा करणार तर तुम्हाला संपूर्ण म्हणजे गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आणि त्याच्या खाली फलश्रुती आहे, आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात ते आहे. तर फलश्रुती सुद्धा तुम्हाला पठण करायची आहे. जोपर्यंत तुम्ही फलश्रुती पठण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणजे गणपती अथर्वशीर्षम पठण केलं तर फलश्रुती पठण करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 1 वेळा न करता 1 पेक्षा जास्त वेळा पठण करणार असाल तर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षम तेवढं, म्हणजे तुम्ही जर 3 वेळा करणार 5 वेळा तर 3 वेळा 5 वेळा तुम्हाला त्याचं पठण करायचंय. आणि फलश्रुती फक्त शेवटच्या वेळेला, म्हणजे एकदाच तुम्हाला पठण करायचे. म्हणजे शेवटच्या वेळेला जेव्हा तुम्ही, आता समजा तुम्ही जर 11 वेळा पठण करणार तर 10 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचंय आणि 11व्या वेळा तुम्हाला संपूर्ण म्हणजे गणपती अथर्वशीर्षम आणि फलश्रुती सुद्धा पठण करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता तुम्हाला असं वाटत असेल की गणपती अथर्वशीर्षम आम्हाला काही येत नाही, तर तुम्ही मोबाईलवर ऐका, टीव्हीवर ऐका. म्हणजे जेव्हा तुम्ही ऐकणार ना तर तुमचं ते पाठांतर होईल, तरी सुद्धा तुम्हाला जमणार नाही. तर गणपती स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे, अगदी छोटंसं आहे ते, तर त्याचं तुम्ही पठण करू शकता. गणपती स्तोत्र पण तुम्हाला अशाच पद्धतीने मी जसं सांगितलं 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही पठण करू शकता. पण ते कशा पद्धतीने करायचं आता बघा. 4थ्या ओळीपर्यंत हे बघा,
4 ओव्या आहेत. नित्यसेवाच्या पुस्तकात तुम्ही बघा 4 ओव्यांपर्यंत जे दिलेलं आहे ते गणपती स्तोत्र आहे. म्हणजे गणपती स्तोत्र तुम्हाला पठण करताना 4 ओव्यांपर्यंत करायचं आहे. तर 4 ओव्यांपर्यंत तुम्हाला ते पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला फलश्रुती करायची आहे. 5व्या ओवीपासून ते 8व्या ओवीपर्यंत फलश्रुती आहे, ती फक्त 1 वेळा पठण करायचं. लक्षात आलं असेल तुमच्या. अशा पद्धतीने करायचंय. आता तुम्हाला हे सुद्धा करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नमः किंवा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. मी म्हणजे यावर एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. म्हणजे गणपती बाप्पांची एक सेवा आहे ती म्हणजे मी स्वतः केलेली आहे, त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती देईल. गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. म्हणजे आता पण तुम्ही ती सेवा सुरू करू शकता. मंगळवारपासून तुम्हाला ती सेवा करायची आहे. अगदी म्हणजे तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. म्हणजे ओम गण गणपते नमः किंवा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राची तुम्हाला 1 माळ जप करायची. म्हणजे जी तुम्हाला शक्य होईल ना ती सेवा करा. किंवा तुम्हाला काही शक्य होणार तर गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, गणपती स्तोत्र 1 वेळा आणि ओम गण गणपती नमः या मंत्राची 1 माळ तुम्ही करू शकता. आता तुम्हाला जशी शक्य होईल तशी सेवा करा. परंतु मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सेवा नक्की करा. बघा, जास्तीत जास्त सेवेला महत्त्व द्यायचं. आपण सेवा जर केली ना तर आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे. परंतु निस्वार्थी वृत्तीने जेव्हा आपण सेवा करतो, म्हणजे आपण जेव्हा देवाकडून काहीच मागत नाही, न मागता जेव्हा सेवा करतो ना, देव आपल्याला स्वतःहून देत असतो. आपण बऱ्याच वेळा नवस करतो, काही करतो, आपल्याला बरंच म्हणजे त्याचं फळ मिळत नाही, असं पण होतं. पण जेव्हा आपण निस्वार्थी वृत्तीने करतो, म्हणजे आता ही सेवा तुम्ही 10 दिवस जर केली आणि काहीच मागितलं नाही गणपती बाप्पांकडे, फक्त सेवा म्हणून केलं, तर बघा तुम्ही तुमच्या मनात कुठली इच्छा असो किंवा तुमचं काही दुःख असो, बाप्पा नक्की दूर करणार आहेत. तर स्वामी बघतो. आपल्याला जास्तीत जास्त आता गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. महिलांचे जर मध्ये पिरियड्स आले, 4 दिवस गेले तर काही हरकत नाही. किंवा मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते, जर महिलांचे 4 दिवस प्रॉब्लेम आला तर तेवढे 4 दिवस तुम्ही सांभाळून घ्या. म्हणजे त्या करणार आहेत 6 दिवस त्या सेवा करतील, 4 दिवस तुम्ही करा, काही हरकत नाही. आपलं घर आहे, नवरा बायको म्हणून आपण एवढं करू शकता. किंवा तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगू शकता. अशा पद्धतीने 10 दिवस आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची. किंवा एक सेवा तुम्ही केली, गणपती अथर्वशीर्ष तुम्ही पठण केलं आणि तुमच्या मिस्टरांनी गणपती स्तोत्राचं पठण केलं, तुमचे मुलं मोठे असतील, त्यांनी ओम गण गणपतये नमः या मंत्राची माळ केली, एक जप केला, असं सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे घरातले सगळे मिळून तुम्ही सेवा करू शकता. तर कशाही पद्धतीने आपण सेवा करू शकतो. फक्त सेवा करा. आणि बस माझं एवढंच म्हणणं आहे की सेवा करा, सेवेला महत्त्व द्या. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफटाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.